हे बा अशाच प्रकारे हे हत्तींनी डोक्यावर घेतलेला सगळा मंडप आहे आणि बरोबर समोरच्या बाजूला अजून काही तुम्हाला शिल्प दिसतात. लोक बसली आहेत पण ठीक आहे, हरकत नाही. ते बघा परत हत्तींनी साकारलेले, खांद्यावर घेतलेले सगळे मंडप आहेत वरती. त्या वरती तर आपण जाणारच आहोत. लोक बरीचशी आत पोचलेली आहेत. आज जास्ती गर्दी आहे आणि आज सुट्टी आहे. हे बघा ही शिल्प बघा. प्रत्यक्षापेक्षा फोटोमध्ये जास्ती चांगली येते. त्याच्या डिटेल्स या फोटोमध्ये कळतात. हे प्रत्यक्ष बघताना लांबी रुंदी खोली कळत नाही आहे. तेव्हा इथं 2 हत्ती दिसत आहेत छोटेसे. प्रत्यक्ष बघितलं तर कळतही नाही आहे, पण कॅमेऱ्यात मात्र अगदी व्यवस्थित येतात. इथं एक छोटीशी खिडकी केलेली आहे, फारच सुंदर. ही थ्रू नाही आहे. ही परत एक दुसरी खिडकी दिसते. त्याच्या बाजूला 2 बाजूला 2 शिल्प आहेत उभे असलेले. त्याच्या हातात कमंडलू किंवा तत्सम काहीतरी दिसत आहे. प्रत्यक्षापेक्षा फोटोत खूपच सुंदर दिसतं. प्रत्यक्षात 3D कळतंय, पण ह्याच्यातही अंदाज चांगला येतोय आणि ह्याची शिल्पकला इथं उठून दिसते कॅमेऱ्यामध्ये. फारच सुंदर. वेगळ्या प्रकारची खिडकी तयार केलेली आहे. तशाच 2 बाजूला 2 दासी हवे आहेत. हे बघा हे काय चालू आहे माहीत नाही. त्रिमूर्ती खाली दिसतीये. वरनं अभिषेक करतायत का काही कळत नाही, लक्षात येत नाही. हे बघा परत तिसऱ्या डिझाईनची एक खिडकी आलेली आहे. त्या खिडकीच्या पुढं काहीतरी खांब होतं, याच्यावर प्राणी बसलेले आहेत. इकडं पण बसलेले आहेत. हे बघा सगळ्या खिडक्यांच्या समोर बसलेले आहेत, पण हे कळत नाही आहे की आता काय. हे खराब केलेली आहेत चित्र शिल्प. हे बघा चरबी हातात घेतलेली आहे. दुसऱ्या हातात काय नाही लक्षात येते. हे बघा ही स्टाईल बघा बसण्याची, फार सुंदर. हातात काय नक्की लक्षात येत नाही. खाली कुठला तरी प्राणीच आहे. मला वाटतं हे महादेवांचं नाही, महादेव नाही वाटत. हे बघा याच्या हातात परत चरबी आहे. नक्षीकाम बघा सगळं, आणि वरनं खाली येत असताना हे नक्षीकाम खूपच सुंदर आहे. इथं प्राणी नाहीच आहेत. हॅलो ही अजून एक खिडकी आहे. दोघांनी हातात पकडलेलं आहे. नक्की काय पकडलं आहे हे कळत नाही आहे.
खाली परत प्राणी बसलेला आहे. इथेही प्राणी आहे. हे अजून एका वेगळ्या खिडकीचं डिझाईन आहे. आणि मधलं का सोडलंय कळायला मार्ग नाही. हे बघा, इथली मात्र बरीचशी शिल्प जी आहेत ही सगळी भग्नावस्थेत आहेत. इथं शिल्प होती का नाही हाही प्रश्न आहे, किंवा असतील तरी ती संबंध काढून टाकण्यात आलेली आहे असं दिसतंय. शिल्प कदाचित असावीत पण फोडून टाकलेली आहेत असंच वाटतंय. या जगात जेवढी चांगली माणसं आहेत तेवढीच किंबहुना थोडीशी जास्तीच ही वाईट प्रवृत्तीची माणसं नक्कीच आहेत. मी चारी बाजूनी हे फिरून दाखवतोय तुम्हाला. आता या बाजूला पाहिलं तर आपण इकडं आलेलो पाठीमागच्या बाजूला, तर हत्तींनी संबंध मंडप हे पंचमंडप आहेत. हे बघा, अशा प्रकारे 5 मंडप आहेत. तर हे 5ही मंडप त्यांनी खांद्यावर घेतलेले आहे. फारच सुंदर. या बाजूनी या बाजूपर्यंत मध्ये शिल्प पण आहेत. हे बघा, इथं परत थोडी थोडी शिल्प चालू झालेली आहेत. मधली शिल्प उद्ध्वस्त केलेली शिल्प आहेत. हे बघा, इथं दिसतंय शिल्प होती हे दिसतंय. हे बघा, छान खिडकी तयार करून त्याच्यामध्ये शिल्प होतं. सुंदर. हातामध्ये वाद्य किंवा तत्सम काहीतरी आहे. हे बघा, हे बघा की अजूनही किती सुंदर दिसते ही प्रतिमा. हे एक जोडपं दिसतंय. कोण आहे कळायला मार्ग नाही, पण कळतंय याच्यावर. ही परत शिल्प तोडलेली आहेत. वरती हे सुंदर प्राणी असावा हा, कारण शेपूट दिसते. हे बघा, हा प्राणी आहे. कुठला प्राणी आहे माहीत नाही, तसं कळत नाही आहे, पण दिसतोय तर खरा प्राणी. हे बघा, हे सगळे प्राणी आहेत इथं. बाकी खालची शिल्प तोडलेलीच अवस्थेत आहे, पूर्ण तोडलेली आहेत लोकांनी. हे बघा, इथंही भग्नावस्थेत आहे. खिडकीचं अजून एक वेगळं डिझाईन आलेलं आहे. हे बघा, हे अशाच प्रकारे हा कंप्लीट मधल्या मंडपाला बाहेरच्या मंडपाने जे सराउंड केलेलं आहे म्हणून असा हा 10 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. सुंदरच आहे. मोठा व्हिडिओ जरी झालेला असला तरी हा सुंदर प्रकार आहे. हे संबंध या प्रकारे घेतलेलं आहे. आणि आता आपण इकडनं आलेलो होतो. हे बघा, हत्ती आणि मध्ये मूर्त्या आहेत आणि त्यांनी संबंध मंडपांना, पंचमंडप आहेत. हे बघा, 5 मंडप आहेत.
ह्या सर्व मंडपांना यांनी खांद्यावर घेतलेलं आहे. आता मी वर जाऊन वरच्या मूर्ती चित्रित करणार आहे.